रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो। कर्मवीरायण हा चित्रपट आज मला पाहायचा योग आला आणि मला जास्त आनंद व्हायचं कारण असं की मी स्वतः रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी होतो। माझी आई रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूलमधनं मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाली। माझे अनेक कुटुंबीय रयतमध्ये आहेत, त्यामुळं रयतचं आणि आमचं फार जवळचं नातं आहे आणि अर्थात भाऊरावांच्या आग्रहामुळं माझ्या आईच्या सासऱ्यांनी तिला परवानगी दिली की तू नोकरी कर म्हणून शाळेमध्ये अण्णांच्या। असो तो वैयक्तिक मुद्दा नाही, पण माझं वैयक्तिक त्याच्या पाठीमागं काहीतरी एक लिंक आहे म्हणून मी हे तुम्हाला सांगितलं। तर मला बाहुलेकरांचं अभिनंदन करायचं आहे ते या कारणासाठी की जी गोष्ट खरं तर पूर्वीच होऊन जायला पाहिजे होती ती नाही झाली कुठल्या ना कुठल्या कारणामुळे, ती त्यांनी आज केली। महाराष्ट्रामध्ये 19व्या शतकाच्या अखेरीस जे प्रबोधन झालं आणि ज्याची फळं आपल्याला 20व्या शतकाच्या मध्यावर पाहायला मिळाली जास्त करून, त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाऊराव पाटलांचा फार मोठा हात होता। सुरुवातीला महात्मा फुले यांचे अनुयायी, सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते, नंतर त्याच विचारसरणीतून शैक्षणिक कार्यात मारलेली उडी, नंतर महात्माजींच्या राजकारणात घेतलेला भाग, नंतर संयुक्त महाराष्ट्राच्या काळात गाडगेबाबांच्या बरोबर केलेलं कार्य, हे सगळे टप्पे अण्णांच्या जीवनातले या चित्रपटामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतात। खरं तर अशा प्रकारच्या चित्रपटाला काही मर्यादा असतात आणि त्या मर्यादेमध्ये त्या चौकटीमध्येच त्यांना वावरावं लागतं, तर त्यांचा इलाज नसतो। पण या मर्यादा जास्तीत जास्त ओलांडून किंवा न ओलांडता त्या चौकटीमध्ये कसं काम करता येतं हे आपल्याला या चित्रपटात समजतं आणि खरोखर महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांनी पाहावा अशा प्रकारचा हा चित्रपट आहे। कारण शेवटी आपल्याला आपल्या पिढीला पुढच्या शिकवून 21व्या शतकात न्यायचं आहे। तर हे शिक्षण नावाची काय प्रक्रिया आहे याचे मूलभूत विचार तुम्हाला कर्मवीरांच्या कामामधून दिसतात आणि ते खरोखर या चित्रपटातून आपल्याला प्रतिबिंबित झालेले आहेत। त्यामुळे मी पुनश्च अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो। धन्यवाद। रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे।